Good morning, friends. Welcome to Sangeeta Aspirant Institute. तर आज आपण डेमो लेक्चर घेणार आहोत. बॅचचं स्वरूप कसं असणार आहे ते एकदा सांगते. आता आपल्या एक्झाम जवळ येत आहेत, तर एक्झाम जवळ येत असल्यामुळं संहिता आणि स्पेशली आपण ही बॅच जी घेत आहे ती चरक पूर्वार्ध. चरक पूर्वार्धची आपण बॅच घेणार आहोत. तर यामध्ये आपण काय काय कव्हर करून घेणार आहोत ते एकदा बघूया. तर ही जी बॅच असेल यामध्ये आपण सूत्रस्थान, निदान स्थान, विमान स्थान, इंद्रिय स्थान हे कव्हर करून घेणार आहोत. ठीक आहे. आणि हे कव्हर करून घेत असताना आपला जो फोकस असेल तो एक्झाम ओरिएंटेड असेल. एक्झाम ओरिएंटेड अप्रोच म्हणजे काय, तर जे एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. कारण जर आपण इन डिटेल जर संहिता समजून घ्यायचं म्हटलं तर कालावधी हा निश्चितच जास्त लागणार आहे. परंतु आपल्याकडे कमी वेळ असल्यामुळे आपण काय करणार आहोत की शॉर्टमध्ये परंतु जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत त्यावर जास्त आपला फोकस असणार आहे, जे की LAQ आणि SAQ म्हणून विचारण्याची शक्यता असणार आहे. जो काही पार्ट कव्हर करून घेतला जाईल त्यामध्ये तुमच्या पेपरचा पूर्ण पार्ट कव्हर करून घेतला जाईल. म्हणजे क्वेश्चन पेपरवर जे मध्ये जे LAQ आणि SAQ येतात ते तुमचे पूर्णपणे कव्हर केले जातील. ठीक आहे. यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजे अगोदरच्या पेपरमध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण सगळे कव्हर करून घेणार आहोत. आणि सोबतच आन्सर रायटिंग म्हणजे आन्सर कसं लिहायचं ह्या बाबतीतही सांगितलं जाईल तुम्हाला. आणि ह्या बॅचचा फायदा काय होणार आहे की तुमचा फोकस शिकवत असताना तुमचा फोकस हा टिकून राहणार आहे. कारण आपण पुस्तक घेऊन बसलं तर कंटिन्युअस असं 1 तास आपण बसू शकत नाही, 1-1.5 तास. खूप हार्डली झालं तर आपण पाऊण तास बसतो. परंतु हे लेक्चर आपण बघत असताना काय होतं, 1 तास तुमचं फुल कॉन्सन्ट्रेशन होणार आहे. आणि कानामध्ये हेडफोन वगैरे घालून जर तुम्ही मोबाईलवर हे लेक्चर बघितलं आणि असं काही नाही सोबत पुस्तक वगैरे असायची ही आवश्यकता नाही आहे संहिता वाचण्याची. तुम्ही लेक्चर पाहून झाल्यानंतर संहिता हातात घेऊन काय काय शिकवलं हे बघू शकता. ठीक आहे. आणि हे लेक्चर तुम्हाला दोन वेळेस बघायचं आहे. जर तुम्हाला बोलण्याची स्पीड आता एक्झाम जवळ आली आहे तर त्यामुळे जर बोलण्याची स्पीड तुम्हाला स्लो वाटत असेल तर तुम्ही स्पीड फास्ट करूनही बघू शकता. सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही 1.5 पट, 1.25 पट किंवा 2 पट देखील करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. जर तुमचा एखादा चॅप्टर जर झालेला असेल आणि तुम्हाला फक्त रिवाईज करायचे असेल तर तुम्ही 1.5 पट स्पीडने देखील बघू शकता. जर एखादा चॅप्टर तुम्हाला वाटतं की हा चॅप्टर झालेला नाही आहे आणि तो तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे तर तुम्ही जी काही नॉर्मल स्पीड आहे त्याच्याने बघून देखील व्यवस्थितरित्या समजून घेऊ शकता. आपले प्रत्येक लेक्चर हे असं असणार आहे की ज्यांनी अगोदर हा चॅप्टर वाचलेलाही नसेल त्यांनाही तो पॉइंट हा व्यवस्थित समजून जाणार आहे. आपण कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करून घेणार आहोत आणि सोबतच काय तर जे काही पाठांतराच्या गोष्टी आहेत ते सांगणार आहोत आणि पाठ कसं करायचं हे देखील आपण सांगणार आहोत. तर सोप्या सोप्या ट्रिक्स दिल्या जातील, फार अवघड नाही. किंवा मग इमेजवरून चित्रावरून कसं लक्षात ठेवायचं हे व्हिज्युअलायझेशन हे देखील सांगितलं जाईल. ठीक आहे. तर आपण बघूया एक डेमो लेक्चरमध्ये आपण एक चॅप्टर बघूया. जर डेमो लेक्चर आवडलं तर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲप डाउनलोड करून घ्यायचं संहिता एस्पिरंट इन्स्टिट्यूट. आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर जे फ्री डेमो लेक्चर आहे ते पाहून तुम्ही निर्णय घेऊ शकता की आपण बॅच लावायचे का नाही. ठीक आहे. संपूर्णतः तुमचा कॉल असणार आहे तो. आणि ज्या बॅचेस आहेत त्या खूप कमी किमतीमध्ये फीस ठेवलेली आहे. कारण आपण फक्त आता हे म्हणजे महिनाभरात आपण हे सगळं कंप्लीट करून घेणार आहोत. तर क्रॅश कोर्स स्वरूपाचं आहे त्यामुळे सगळ्यांना परवडेल अशी फीस ठेवलेली आहे. आणि जर समजा एखादा पार्ट तुमचा झालेला असेल, समजा तुमचं विमानस्थान झालेलं आहे पण निदान स्थान वगैरे कव्हर करायचं राहिलेलं आहे किंवा निदान स्थान झालेलं आहे, विमान राहिले, शारीर राहिलं, इंद्रिय राहिले, तर तुम्ही काय करू शकता की बॅचमध्ये जो पार्ट राहिलाय तो पार्ट ते फोल्डर ओपन करून त्यावरचे लेक्चर्स तुम्ही पाहू शकता.
जसं की सूत्रस्थानाचे पहिले जर समजा 10-12 अध्याय चांगले झाले, पण पुढचे अध्याय जर तुमचे व्यवस्थित झालेले नाही असे वाटत असेल, तर तुम्हाला काय होईल की फोल्डर ओपन करून, तो चॅप्टर ओपन करून तुम्ही तो अध्याय बघू शकता आणि तुमची क्विक म्हणजे एकदम तुमचं क्विक अंडरस्टँडिंग होईल आणि ह्यामध्ये रिव्हिजन ही क्विक होईल आणि तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच फायदा होईल. तर आपण एक डेमो लेक्चर घेऊया. आपण चॅप्टर बघणार आहोत अष्टोनिंदित. आता अष्टोनिंदित हा चॅप्टर आपण का बघत आहोत? कारण ह्यावर जवळपास 4 ते 5 वेळा LAQ आलेला आहे. त्यामुळे ह्याचे LAQ म्हणून विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. 4 ते 5 वेळेस LAQ आलेला आहे. आता हा चॅप्टर सांगत असताना कशा प्रकारचे LAQ आलेले आहे हे एकदा तुम्हाला सांगते मी. पहिल्यांदा आपण LAQ बघूयात. त्यानंतर आपण त्यावर कोणते कोणते SAQ आलेले आहेत ते SAQ बघून घेऊयात. म्हणजे तो चॅप्टर पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. म्हणजे प्रत्येक आपण गोष्ट आपण अशीच घेणार आहोत की जो कोणता आपण अध्याय आपण घेणार त्यावर अगोदर कोणते LAQ आलेत, SAQ आलेत हे आपण त्यावर फोकस आपला असणार आहे. तर ह्यावर LAQ येत असताना एकतर असा प्रश्न विचारतात की अष्टोनिंदित म्हणजे काय? किंवा अष्टोनिंदित पुरुषांचे वर्णन करून स्तोल्य आणि कार्श्य, स्तोल्य आणि कार्श्याचं वर्णन करा किंवा स्तोल्य आणि कार्श्य यांचे हेतू, लक्षण आणि चिकित्सा द्या. 3 पॉइंट हेतू, लक्षण आणि चिकित्सा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्तोल्य आणि कार्श्य याचा एक श्लोक आहे. श्लोक नंबर 17. स्तोल्य कार्श्य वरम कार्श्यम. म्हणजे स्तोल्य कार्श्यामध्ये कार्श्य हे तुलनेने ठीक आहे, बरं आहे, चांगलं आहे, तुलनेने चांगलं आहे. वरम कार्श्यम तर ह्याचे रिझन विचारतात. तो एवढीच लाईन देतात कधी कधी स्तोल्य कार्श्य वरम कार्श्यम. मग हे का ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे आणि त्याचा पूर्ण LAQ लिहायचा आहे. आता दिसायला एकमेव एक छोटं एक वाक्य दिसतं आपल्याला, पण त्यावरून आपल्याला 3 पानं लिहायचे आहेत. तर ते कसं मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आणि दुसरं एकतर यामध्ये पूर्णतः अतिस्तोल्य यावर देखील क्वेश्चन विचारू शकता. तर ओबेसिटी हा सध्याच्या काळातला म्हणजे एक अशी गोष्ट आहे की जे दैनंदिन याच्यामध्ये आपल्याला असे पेशंट दिसतात की ते खूप ओबेस आहेत आणि परेशान आहेत. त्यामुळे अतिस्तोल्यवरही टोटल LAQ असू शकतो. परंतु आतापर्यंत जे काही विचारले ते स्तोल्य कार्श्य यांचे एकत्रित विचारलेलं आहे किंवा मग हा श्लोक 3 वेळा हा श्लोकच विचारलेला आहे. ठीक आहे. तर आपण आता बघूया क्वेश्चनचं आन्सर कसं लिहायचं. आता इंट्रोडक्टरी पार्ट लिहित असताना कधी पण अष्टोनिंदित असा अष्टोनिंदित लिहा असं जरी आलं तरी एकदम अष्टोनिंदितचा अर्थच लिहायचा नाही. तर पहिल्यांदा त्या अध्यायाचा क्रमांक लिहायचा की हा सूत्रस्थानातील 21वा अध्याय आहे. त्यानंतर त्याचं चतुष्क लिहायचं. हा कोणता चतुष्क सांगितलेला आहे तर योजना चतुष्क सांगितलं. आता हे चतुष्क काय आहे? सूत्रस्थान जे आहेत सूत्रस्थानामध्ये 30 अध्याय आहेत. ह्या 30 अध्यायाचं विभागणी केलेली आहे सप्तचतुष्कामध्ये. ह्या पॉइंटवर देखील क्वेश्चन असतो की सप्तचतुष्क एवढाच पॉइंट देऊन त्यांनी LAQ विचारलेले आहे. सप्तचतुष्क वर्णन करा. त्यामुळे तुम्हाला सप्तचतुष्क काय आहे हे माहित असणं इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे. मस्ट टू नो पॉइंट आहे हा. तर सप्तचतुष्क काय आहे? सूत्रस्थानाचे जे काही 30 अध्याय आहेत त्याची विभागणी सप्तचतुष्कामध्ये केलेली आहे. सप्तचतुष्क शब्दातच आहे. सप्त म्हणजे काय? 7 चतुष्क आहे. आता हे 7 चतुष्क काय काय आहे तर भेषज चतुष्क, स्वास्थ्य चतुष्क, निर्देश चतुष्क, कल्प चतुष्क, रुग्ण चतुष्क किंवा रोगी चतुष्क, योजना चतुष्क आणि अन्नपान चतुष्क. आता हे लक्षात कसे ठेवायचे? ठीक आहे मॅडम, हे असं सांगितलं तुम्ही भेषज चतुष्क, निर्देश, स्वास्थ्य चतुष्क, निर्देश चतुष्क, पण हे ह्याच क्रमाने लक्षात ठेवावे लागणार आहेत. लक्षात घ्या, हे ह्याच क्रमाने लक्षात ठेवावे लागणार आहेत. तर हे ह्याच क्रमाने लक्षात कसं ठेवायचे याची काही ट्रिक आहे का? तर आपण आता ट्रिक बघूया. ट्रिक आहे
बे स बेसन 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 म्हणजे काय? भाजी नसल्यावर जे घरी केलं जातं ते बेसन. बेसन करूया आपण. बेसन म्हणजे काय? भाजी नसल्यावर घरी जे केलं जातं ते बेसन. गजानन महाराजांचा जो प्रसाद आहे तो म्हणजे बेसन पिठलं. ठीक आहे, ते बेसन. तर हे बेसन करूया आपण. मग आता बे वरून भेषज, स वरून स्वास्थ्य चतुष्क, न वरून निर्देश चतुष्क, क वरून कल्प चतुष्क, रू वरून रुग्ण चतुष्क, यावरून योजना चतुष्क आणि आपण वरून अन्नपान चतुष्क. ठीक आहे, कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला म्हणजे तुम्ही ट्रिकनच लक्षात ठेवा. ज्याला असंच ऑलरेडी पाठ आहे त्यांनी तसंच लक्षात ठेवलं तरी चालेल. हा, ट्रिक कोणासाठी असते? एक्झाम कार्ड ट्रिक कोणासाठी असते? ज्यांना शॉर्ट टाइम मध्ये भरपूर काही लक्षात ठेवायचं आहे. आता त्यांना वेळ कमी आहे, 1 महिन्याभरात सगळं लक्षात ठेवायचं आहे. मग आता हे लक्षात कसं राहणार? ह्यावर मस्ट टू नो पॉइंट्स आहेत, हे तर येतातच पेपरला. म्हणजे आता हे 7 मस्ट टू नो म्हणजे काय? पाठ करायचंच आहे, याशिवाय गत्यंतरच नाहीये. मग आता हे 7 अशा क्रमाने कसे लक्षात राहतील बाबा ऐन वेळेवर? ठीक आहे, तर मग याची जर ट्रिक लक्षात ठेवली तर ही 7च्या 7 ह्या क्रमाने लक्षात राहते. तर भेषज चतुष्क, स्वास्थ्य चतुष्क, निर्देश चतुष्क, कल्प चतुष्क, रुग्ण चतुष्क, योजना चतुष्क, अन्नपान चतुष्क. ज्यांना अगोदरपासून पाठ नसेल त्यांनी ट्रिकने लक्षात ठेवा. ज्यांच्या अगोदरपासून गोष्टी पाठ असतील, कारण आता 1 महिन्यावर एक्झाम आलेली आहे, तुमचं जर ज्या पद्धतीने पाठ असेल तुम्ही त्या पद्धतीने फक्त हे ॲज अ रिव्हिजन म्हणून हे लेक्चर घ्यायचं, की तुम्ही जे पाठ केलेलं आहे त्याला हे रिवाइज होण्यासाठी. आणि ज्यांना हे पाठ नाही त्यांना हे या लेक्चरमध्ये पाठ होऊन जाईल याची गॅरंटी माझी. ठीक आहे, आता आपण बघूया की हे सप्तचतुष्क म्हणजे काय? आता चतुष्क का म्हणतात बरं याला? ह्या भेषजला चतुष्क पुढे का लावले? कारण ह्यामध्ये 4 अध्याय आहेत. सूत्रस्थानाचे जे अध्याय आहेत हे 4 अध्याय हे प्रत्येकामध्ये विभागलेले आहेत. पहिले 4 अध्याय हे भेषज चतुष्कामध्ये, त्यापुढचे 4 अध्याय हे स्वास्थ्य चतुष्कमध्ये, त्यापुढचे 4 अध्याय निर्देश चतुष्कामध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे पहिले जो दीर्घजीवितीय अध्याय वगैरे घेतलाय तो भेषज चतुष्कामध्ये. मग त्याच्यानंतर पहिले 4 अध्याय, त्याच्या पुढचं मग मात्र शेतीय तस्य शेतीय हे स्वास्थ्य चतुष्कामध्ये आहे. म्हणजे ते कशाच्या संदर्भात आहे? स्वास्थ्याच्या संदर्भात आहे. हे निर्देशाच्या संदर्भात आहेत ते पुढचे 4 आहेत. तसं हा जो अष्टोनिंदित आहे हा कशात येतो? हा ह्या योजना चतुष्कात येतो. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल 7 आहेत, 4 अध्याय, 7 चोक किती झाले? 7 चोक याच्यात किती मावतील? असे 4 7 मध्ये 28 अध्याय. मग उरले किती? 2 अध्याय, तर संग्रह द्वय म्हणतात. ठीक आहे, तर आपण बघितलं चतुष्क कोणता आहे? योजना चतुष्क. हा पॉइंट तुमच्या प्रत्येक एलक्यू मध्ये सूत्रस्थानातील जर एलक्यू असेल तर ते कोणत्या चतुष्कात आहे हे मेन्शन करणं आवश्यक आहे. पहिले तर त्याच्या अध्यायाचं नाव हे या अध्यायातलं आहे. समजा हा श्लोक दिलेला असेल, वरम कार्शम असं श्लोक दिलेला आहे, तर मग तुमचा हा 21वा अध्यायातला श्लोक आहे आणि हे चतुष्क कोणता? सप्तचतुष्क मधला योजना चतुष्कातला हा अध्याय आहे. त्यानंतर आता आपण पाहत आहोत अतिस्थौल्य. अगोदर आपण काय करणार आहोत? जरी स्थौल्य आणि कार्श म्हणजे स्थौल्य आणि कार्श असं विचार संहितेमध्ये देत असताना पहिले स्थौल्याची हेतू, संप्राप्ती, लक्षण, परिणाम दिलेले. मग कार्शाचे हेतू, लक्षण दिलेले आहे. मग त्यानंतर चिकित्सा देतात. आपण लक्षात ठेवत असताना काय करायचं? आपला एक क्रम ठरवायचा की हा मला ह्या क्रमाने लक्षात ठेवायचे आणि मी पेपरमध्ये त्या क्रमाने लिहिणार आहे. ठीक आहे, तर आपण काय करणार आहोत? अगोदर पूर्ण स्थौल्याचं पूर्ण पाहणार आहोत. आता हे बघा अतिस्थौल्य. मिनिट, आता हा कोण झाला व्यक्ती? हा व्यक्ती काय झालाय? स्थूल व्यक्ती झालाय. हा व्यक्ती काय झालाय? स्थूल व्यक्ती झालाय. हा व्यक्ती काय झालाय? कार्श व्यक्ती झालाय. आणि हा काय झालाय? समसंहनन. त्याचं मांसमेध अतिशय योग्य आहे. खूप जास्तही नाही यासारखं किंवा खूप कमीही नाही यासारखं. याचं काय आहे? समसंहनन पुरुष आहे हा. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले म्हणजे आपण अष्टोनिंदितचा अर्थ समजून घेऊया. आता हे स्थौल्य आणि कार्श हे अष्टोनिंदित मधले 8 पैकी हे 2 झाले फक्त, स्थौल्य आणि कार्श. मग आपण बाकीचेही अष्टोनिंदित समजून घेऊया, त्याचा अर्थ समजून घेऊया
अष्टोनिंदित. अष्टो म्हणजे 8 आणि निंदित म्हणजे हीन. 8 असे व्यक्ती ज्यांना हीन किंवा निंदित समजलं जातं. आता हे समजून घेण्याची गरज काय आपल्याला? आपण कोण आहेत? वैद्य. ठीक आहे, आपल्याला चिकित्सा करायची आहे. पण चिकित्सा करत असताना आपल्याला जेव्हा व्यक्तीला औषध द्यायचं असतं, व्याधीला एखादं औषध द्यायचं असतं, तेव्हा औषध देत असताना आपल्याला ती व्यक्ती कशी आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे त्या व्यक्तीची शरीर रचना कशी आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. मग ती व्यक्ती स्थूल आहे का, कृश आहे का, म्हणजे हीन बल असलेली आहे का, अतिबल असलेली आहे का, मध्यम बल असलेली आहे. बलावरून आपण औषध देतो, वयावरून औषध देतो. म्हणजे त्याच्या शरीराची पहिले आपल्याला रचना समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून योजना चतुष्कामध्ये काय सांगितलेलं आहे? अष्टनिंदितांचं वर्णन केलेलं आहे. अष्टनिंदितांचं योजना चतुष्कामध्ये वर्णन केलेलं आहे. मग आपल्याला 8 हीन व्यक्ती सांगितलेले आहेत. पुढे त्यांनी समसहनन पुरुषाचंही वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की हे 8 अष्टनिंदित जे आहे यांचं बल कमी असणार. त्यातही कार्श्य आणि स्थौल्य जे आहेत त्यांना सतत व्याधी होत राहणार आहेत. आणि जे समसहनन पुरुष आहे त्याचं बल चांगलं असणार आहे. मग हे अष्टनिंदितचं प्रयोजन काय आहे? तर आपण प्रयोजन बघत आहोत. ठीक आहे, प्रयोजन काय आहे? तर व्याधीमध्ये आपल्याला चिकित्सा करत असताना औषधीची योजना करायची, म्हणजे औषधी द्यायच्यात आपल्याला. तर औषधी देत असताना रुग्णाचं शरीर कसं स्वरूपाचं आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि हे शरीर समजून घेण्यासाठी, शरीर कशा स्वरूपाचं असतं ह्याचं ज्ञान मिळवण्यासाठी अष्टनिंदित मध्ये 8 हीन प्रकारचे व्यक्तींचे शरीर सांगितलेले आहेत. 8 हीन प्रकारचे शरीर सांगितलेले आहेत आणि समसहन शरीराचं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, हे येतं प्रयोजन, अध्यायाचं प्रयोजन. त्यानंतर आपण 8 हीन व्यक्ती बघूयात. 8 हीन व्यक्ती काय? एकतर खूप जाड, ही व्यक्ती समजा खूप जाड असेल तर, किंवा मग खूपच कृश असेल, खूप जाड किंवा मग एकदमच काडी, कृश. त्यानंतर ही व्यक्ती खूप जास्त उंच असेल तर, किंवा मग तिची उंची खूपच कमी असेल तर. एक तर खूपच जास्त उंच किंवा मग खूपच उंची कमी. आता बघा, जाडीवरून 2 प्रकार बघितले आपण, खूप जाड किंवा कृश. उंचीवरून खूप दीर्घ उंच, म्हणजे खूप दीर्घ, अतिदीर्घ आणि अतिरस्व. त्यानंतर वर्णावरून अतिकृष्ण, अतिगौर. आणि लोमावरून अतिलोम, अनिल कपूर सारखं, आणि अलोम. ठीक आहे, लक्षात राहतील. 8 प्रकार बघितले आपण. अतिदीर्घ, अतिस्थूल, अतिकार्श्य. ज्यावर इलेक्ट्रो येतो त्यामुळे आपल्याला हे 2 प्रकार माहितच असतात अष्टनिंदित मधले. अतिस्थूल, अतिकार्श्य. दुसरा प्रकार अतिदीर्घ आणि अति रस्व. तिसरा प्रकार अति कृष्ण, अति गौर. आणि चौथा प्रकार अतिलोम आणि अलोम. ठीक आहे, हे झाले 8 प्रकार. आता आपण बघूया स्थौल्याचं. स्थौल्य आता हे निंदित पुरुष म्हटलेलं आहे, हीन पुरुष असं म्हटलेलं आहे. तर आपण स्थौल्याचं पाहत असताना अगोदर आपण बघणार आहोत काय काय पॉईंट बघणार आहोत. आपण हेतू पाहणार आहोत. मग आपण त्याची पॉईंट अगोदर लक्षात ठेवून घ्या की काय काय पॉईंट बघणार आहोत. हेतू पाहणार आहोत. मग हेतूमुळे त्याची संप्राप्ती कशी घडते हे पाहणार आहोत. मग संप्राप्ती कशी घडते हे पाहिल्यानंतर आपण त्याचे लक्षण पाहणार आहोत. कोणत्या लक्षणावरून आपण स्थूल व्यक्ती असं ओळखायचं आहे. आणि त्यानंतर आपण काय पाहणार आहोत, त्याचे परिणाम पाहणार आहोत त्याच्या शरीरावरचे. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत त्याचे चिकित्सा सूत्र. आणि चिकित्सा सूत्र पाहिल्यानंतर आपण इन डिटेल चिकित्सा पाहणार आहोत. ठीक आहे, तर नुसतं स्थूल व्यक्तीचं वर्णन करा किंवा अतिस्थौल्य लिहा असं आलं तर तुम्हाला हे सगळे पॉईंट लिहिणं मस्ट आहे. ठीक आहे, आता अतिस्थूल व्यक्ती हेतू. हेतू पाहत असताना आता बघूया आपण. आता हे बघा, ही स्थूल व्यक्ती आहे.
ही स्थूल व्यक्ती आहे. आता हेतू काय असतात स्थूल व्यक्तीचे? आता इकडे निरीक्षण करा. स्थूल व्यक्ती आहे आणि त्याचे हेतू काय असणार आहे? तर आपल्या आयुर्वेदानुसार आपण काय सांगणार? खूप जास्त आहार घेत असणार आहे, खूप गुरु आहार घेत असणार आहे, पचाला जड असा आहार घेत असणार आहे, स्निग्ध असा आहार घेत असणार आहे आणि ती व्यक्ती काय करत असणार आहे? दिवसभर बसून राहत असणार आहे. हे ते दिलेलं आहे. दिवसभर बसून राहत असणार आहे, काहीही काम करत नसणार आहे. ठीक आहे. आणि परत हे बघा चेहऱ्यावरच दिसते. काय दिसते? हे झाले आहारज हेतू. त्यानंतर हे झाले विहारज हेतू, म्हणजे काहीच काम न करता बसून राहणं. आणि मानस हेतू काय आहे? ती सदैव कशी असणार आहे? प्रसन्न असणार आहे, एकदम हसतमुख प्रसन्न चित्त, कसलीही चिंता नसणारी व्यक्ती. ठीक आहे. ज्याला कसलीही चिंता नसते त्यालाच खाल्लेलं अन्न जास्त शरीराला लागतं. त्यामुळे स्थूल व्यक्ती कसं असणार आहे? कसलीही चिंता नसलेली प्रसन्न चित्त असणार आहे. ठीक आहे. तर आता हेतू बघूया आपण. हेतूमध्ये आपण 4 पॉईंट बघितले. पुस्तकामध्ये संहितामध्ये दिलेला असताना काय केलेलं आहे? एक टोटल श्लोक दिलेला असतो, त्यामध्ये हेतू दिलेले असतात. तुम्ही जेव्हा ते तशीच लक्षात ठेवायचा प्रयत्न करता तशी लक्षात राहत नाही. जर आपण त्याला त्याची विभागणी व्यवस्थित केली, त्याला एक व्यवस्थितरित्या विभागलं कोणत्या कोणत्या प्रकारचे दिलेले आहेत बाबा, आहारज हेतू दिलेले आहेत, काही काही विहारज हेतू दिलेले आहेत, काही मानस हेतू दिलेले आहेत. हे 3 प्रकारात तर हेतूंचं वर्णन होतच, वर्गीकरण होतच. आणि याच्यामध्ये अजून एक दिलेलं आहे बीज हेतू. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जातात. मग आता आहार हेतू काय? तुम्ही स्वतः सांगता. आहार हेतू काय आहे? अति प्रमाणात भोजन करणे. त्यानंतर गुरु, स्निग्ध, शीत, मधुर अशा आहार द्रव्यांचं, गुरु, शीत, स्निग्ध अशा आहार द्रव्यांचं सेवन करणं. विहार हेतू काय आहे? ती व्यक्ती कसलंच काम न करता बसून राहत असणार आहे. म्हणजे काय? अव्यायाम, अव्यवाय आणि प्रजागरण, सुखशय्या. म्हणजे बसून राहणं, झोपणं तिला खूप जास्त आवडत असणार आहे. अव्यायाम, अव्यवाय आणि सुखशय्या. त्यानंतर मानस हेतू. मानस हेतू म्हणजे काय? आता मनानं म्हणजे कोणत्या गोष्टी आहेत बाबा की ज्याच्यामुळे स्थूल्य अधिक वाढणार आहेत. आपण बघितलं स्थूल व्यक्तीचा तो चेहरा आठवतोय कसा आहे? प्रसन्न चित्त आणि अचिंता, म्हणजे कसलीच चिंता नाही आणि ती प्रसन्न चित्त असणार आहे. ठीक आहे, लक्षात राहील, इझिली लक्षात राहील. आणि बीज हेतू आपण बघितले. बीज कोणाकडून आलेले असतात? माता पिताकडून. माता पिता जर स्वभावात स्थूल असतील तर काय होणार आहे? जन्मणारं मूल देखील काय होणार आहे? पुढे जाऊन स्थूलच होणार आहे. म्हणजे हे काय झालं? बीजदोषामुळे झालेलं आहे. आता बघा, हे वरचे जे 3 पॉईंट आहेत ना, ह्याची चिकित्सा करू शकतो. पण जर एखादा व्यक्ती बीज गुणामुळे जर स्थूल असेल तर ते चिकित्सा करणं अवघड जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया संप्राप्ती. हेतू लक्षात आले? आहारज हेतू, ती व्यक्ती सतत खात असते, अतिप्रमाणात खाते. तुम्ही असे तो इमेज जरी बघितली तरी तुमच्या लक्षात येईल की आहारज हेतू काय? ते सतत खात राहते, अतिप्रमाणात गुरु आहार, स्निग्ध आहार. त्यानंतर विहारज काय? काहीही काम न करता बसून राहणं, झोपणं तिला आवडतं. अव्यायाम, अव्यवाय, सुखशय्या. आणि मानस हेतू काय? कसली चिंता न करता प्रसन्न चित्त राहणे. आणि बीज हेतू म्हणजे माता पिता स्थूल असल्यामुळे ती व्यक्ती स्थूल. त्यानंतर संप्राप्ती पाहत असताना एक लक्षात घ्यायचं आपल्याला. आता हे स्थूल व्यक्ती आहे. ठीक आहे, ही स्थूल व्यक्ती आहे. तर ह्या स्थूल व्यक्तीमुळे मध्ये काय होतं? संप्राप्ती कशी घडते हे तुम्हाला पहिल्यांदा इन शॉर्ट, एक संप्राप्ती कधी पण ना असं एक सिक्वेन्सने एक स्टोरी म्हणून समजून घ्यायची, म्हणजे ती लिहिताना आपल्याला सोपं जातं. आता काय कशी संप्राप्ती घडते बाबा स्थूल्यामध्ये? तुम्ही पाहिलं असेल की स्थूल्यामधले जे काही हेतू आहेत ते काय आहेत? मांसमेध वाढवणारेच आहेत. गुरु आहार, शीत आहार, स्निग्ध आहार आणि सतत बसून राहणं वगैरे. तर ह्यामुळे काय होतं? मांसमेध वाढतो. मग मांसमेध वाढत असल्यामुळे काय होतं? स्त्रोत अवरोध निर्माण होतो. आता हा असा स्त्रोतच आहे आणि यामधून वायू आपापल्या मार्गाने जात आहे बाबा.
वायू आपापल्या मार्गाने जातोय. पण हेतूमुळे काय झालं, मेद मांस वाढला आणि त्यामुळं स्त्रोताचा अवरोध निर्माण झाला. इथे स्त्रोतस काय होतं, अवरोध म्हणजे अडथळा निर्माण झाला. वायूचा प्राकृत जो मार्ग आहे त्यामध्ये अडथळा निर्माण झाला. मग काय होणार की हा वायू, आता तुम्ही तुमच्या सरळ रस्त्यानं चाललेला असेल आणि तुम्हाला जर कोणी अडवलं तर काय होतं, तुम्ही देखील काय होतात, कुपित होतात. मग तसंच हा वायू देखील काय होणार, प्रकुपित होणार. मग हा वायू प्रकुपित झाला, मग आता ह्या वायूला मार्ग बदलावा लागला, कारण इथे तर अवरोध अडथळा आला ना. मग हा वायूला मार्ग बदलावा लागतो. मग हा मार्ग बदलून हा प्रकुपित वायू कुठे जातो, हा जातो कोष्ठामध्ये. मग आता कोष्ठामध्ये जो अग्नी आहे, आता ह्या कोष्ठामध्ये काय आहे, अग्नी आहे. हा अग्नीला तो काय करतो, प्रदीप्त करतो. ह्या अग्नीला तो प्रदीप्त करतो. आता तुम्ही कधी गावाकडे, जे किती लोक शहरात राहतात किंवा किती लोक गावात राहतात माहित नाही, पण जे गावाकडे राहतात त्यांना माहित आहे की चुलीमध्ये जो अग्नी असतो त्या अग्नीला फुंकर देऊन काय केलं जातं, तो अग्नी वाढवला जातो. तसंच हे काम इथे हा वायू काय करणार आहे, कोष्ठामध्ये गेला, हा प्रकुपित झालेला, हा अगोदर प्रकुपित झालेला आहे. मग हा काय करणार आहे, ह्या अग्नीला काय करणार आहे, अधिक वाढवणार आहे, प्रदीप्त करणार आहे. मग ही अग्नी वाढली, परंतु ही अग्नी जरी वाढली तरी ही चांगल्या रीतीने वाढली आहे का, नाही. म्हणजे ही विकृत अग्नी वाढलेली आहे, विकृत प्रदीप्त अग्नी. विकृत रूपात प्रदीप्त झालेली अग्नी आहे. मग अग्नी वाढली तर काय करणार आहे, ती आहाराची उत्तरोत्तर मागणी वाढवणार आहे शरीर. अग्नीचं कार्यच काय आहे, भूक लागणं, तहान लागणं. मग अग्नी जास्तीत जास्त म्हणजे आहाराची मागणी वाढणार आहे, क्षुधा पिपासा वाढून. मग आहार वाढला की काय होणार आहे, उत्तरोत्तर धातूंची निर्मिती वाढणार आहे. धातूंची निर्मिती वाढली की विशेषतः त्यामध्ये मांसमेदाची निर्मिती वाढते आणि त्यामुळं स्थूल्य येतं. ठीक आहे, बघितले इथपर्यंत पॉईंट आपण बघूया, नाही तर मग एवढं पूर्ण जर सांगितलं तर अगोदरचं विसरून जाईल. ठीक आहे, तर स्थूलची संप्राप्ती इथपर्यंत लक्षात आलं ना, काय काय झालं ते, काय काय पाहिलं आपण. कधी पण संप्राप्तीला सुरुवात कुठून करायची, हेतुसेवनापासून. हेतुसेवनामुळे मेदवृद्धी, मेद वाढल्यामुळे स्त्रोतसांचा अवरोध, स्त्रोतस अवरोध झाल्यामुळे वायू प्रकुपित झाला आणि प्रकुपित वायू कुठे जातो, कोष्ठामध्ये जातो आणि कोष्ठामध्ये गेल्यानंतर काय करतो, अग्नीला प्रदीप्त करतो. कोष्ठातला हा जो जाठर अग्नी आहे तो प्रदीप्त होता. मग अग्नी प्रदीप्त झाल्यामुळे काय होते की क्षुधा वाढते. क्षुधा वाढल्यामुळं आहार जास्ती प्रमाणात घेतला जातो, आहाराची मागणी वाढते, आहार जास्तीत जास्त तो व्यक्ती खातो. आहार खाल्ल्यामुळे धातूंचं प्रमाण वाढतं आणि धातूमध्ये देखील विशेषतः कोणते धातू वाढतात, मांस आणि मेद. आणि त्यामुळे काय होतं, स्थूल्य येतं. आता प्रश्न काही जर लोकांना असा पडू शकतो की रसाचं रूपांतर रक्तात होतं, रक्त मांस मेद, मग अस्थि मज्जा शुक्र, मग फक्त मांस आणि मेदच का वाढतात बरं. म्हणजे घेतलेल्या आहाराची विशेष कृपा मांस आणि मेदावरच का आहे बरं, पुढचे धातू का नाही वाढत, त्यांच्यावरच का कृपा दाखवतो ते घेतलेला आहार. तर त्याचं उत्तर आहे, आता हे पेपरमध्ये म्हणजे तुम्ही लिहावंच असं काही नाही, हे आचार्य सुश्रुतांनी सांगितलेलं आहे, फक्त तुम्हाला माहिती असण्यासाठी म्हणून आणि तुम्हाला स्थूल्याची संप्राप्ती व्यवस्थितरित्या समजावी म्हणून, कन्सेप्च्युअली. ठीक आहे, हे तुम्ही पेपरमध्ये ह्या पुढचं नाही लिहिलं तरी चालेल, फक्त एकदा लक्षात घ्या की अग्नी वाढलेला असतो, जाठर अग्नी, परंतु धात्वाग्नी जे आहे, धात्वाग्नी काय आहे, फर्स्ट इयरला तुम्ही पाहिलंय, आठवा. धात्वाग्नी काय सांगितलेलं आहे, एका धातूंचं रूपांतर दुसऱ्या धातूमध्ये करण्यासाठी, एका धातूचं रूपांतर दुसऱ्या धातूमध्ये करण्यासाठी धात्वाग्नी लागतो. मग हा धात्वाग्नी असेल तरच धातूचं रूपांतर दुसऱ्या धातूत होतं. आता समजा मेद धात्वाग्नी जर मान्य झाला असेल तर, मेद धात्वाग्नी मान्य झाला असेल तर काय होईल, रस रक्त मांस मेद पर्यंत उत्पत्ती होईल. परंतु पुढची उत्पत्ती होईल का, मग नाही, तेवढी पुढची उत्पत्ती होणार नाही, कारण मेद धात्वाग्नी मान्य झालेला आहे. स्थूल्यामध्ये काय असतं, जाठर अग्नी वाढलेला असतो, परंतु
मेद धात्वाग्नी काय झालेलं असतं, मांद्य झालेलं असतं. ठीक आहे, त्यामुळं त्याच्या अगोदरचे जे धातू आहेत म्हणजे मांस आणि मेद ह्यांची विशेषता वाढ होते. आता जरी यांची वाढ झालेली असली तरी ती योग्यरीतीत होते का? नाही, हे अपचित स्वरूपात होते. अपचित मांस आणि मेद म्हणजे योग्य संहनन असलेला मांस मेद वाढत नाही, तर अपचित स्वरूपाचं मांस मेद वाढतं. अपचित स्वरूपाचं मांस मेद वाढल्यामुळे काय होतं, शरीराला शैथिल्य येतं आणि स्थूलत्व येतं. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की आहाराची वाढ पुढे त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही असं म्हणाल की आता आपल्याला संप्राप्ती भंग करायची म्हणजे चिकित्सा करायची आहे, तर ठीक आहे, मग आपण काय करूया, हा व्यक्ती आहार खूप जास्त मागतोय ना, आहारच द्यायचा नाही. आहारच त्याला द्यायचा नाही म्हणजे काय होईल, आहारच जर दिला नाही, आहारच जर दिला नाही आपण तिला त्या व्यक्तीला, तर उत्तरोत्तर धातूंची निर्मितीच होणार नाही ना. झालं, मग संपलं, चिकित्सा झाली. तर पण असं करू नका असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. जर तुम्ही त्या व्यक्तीला आहार दिला नाही तर त्याचा जो हा प्रदीप्त झालेला अग्नी आहे त्याला इंधन मिळणार नाही, आणि त्याला इंधन नाही मिळालं तर तो काय करेल, धातूंचंच पचन करायला लागेल, आणि धातू तर शरीराचं धारण करतात. मग शरीराचं धारण कोण करणार आहे? मग धातू अपचित धातूंचं पचन झालं तर ठीक आहे, पण चांगल्या धातूंचं पचन होत असेल तर मग शरीराला काय होईल, पीडा होईल, अनेक व्याधी निर्माण होतील, आणि जर अजूनही अन्न नाही मिळालं तर शरीराचा नाश होईल. जसं की जंगलामध्ये पेटलेला वनवा जर आपण त्याला आपण त्याचं म्हणजे त्याचं शांत केला नाही तर तो काय करेल, पूर्ण जंगलला जसा तो जाळून टाकतो. अमेझॉन वनवा माहिती आहे, तर अमेझॉनचा वनवा जसा पूर्ण जंगलाला त्यानं जाळून टाकला, तसं ह्याला जर आपण आहार दिला नाही, हा अग्नी जर वाढला स्थूल व्यक्तीचा, तर तो पूर्णपणे शरीराला पीडा करून शरीराचा नाश करेल. त्यामुळे त्याला आहार देणं, आपल्याला आहार द्यावाच लागतो त्या व्यक्तीला. मग आता चिकित्सा कशी करायची आपण पुढे बघूया. ठीक आहे, इतकं लक्षात आलं. आता लक्षात ठेवत असताना हे लक्षात ठेवायचं की अपचित स्वरूपाचा मांस आणि मेद वाढलेला आहे. आता ह्यावरून आपल्याला लक्षण ठरवता येते कसं ते. स्थूल व्यक्तीचं लक्षण, स्थूल व्यक्तीचे लक्षण 2च पॉइंट आहेत. सगळ्यात पहिला पॉइंट म्हणजे स्थूल व्यक्ती, आता एक मिनिट, स्थूल व्यक्ती जी आहे, तुम्ही बघितलं ही स्थूल व्यक्ती आहे, तर ही स्थूल व्यक्ती जी आहे हिचं हे बघा, हा मधला भाग जो आहे हा जास्त इथे मांस आणि मेदाचा संचय झालेला असतो. हाता आणि पायापेक्षाही जास्त ह्या मधल्या भागावर मध्ये मांस आणि मेदाचा संचय झालेला असतो. हा एक पॉइंट. आणि दुसरा पॉइंट म्हणजे की अशा व्यक्ती खूप लवकर काम करतात का? अशा व्यक्ती खूप लवकर काम नाही करत. तर त्या अशा एकदम डल असतात, त्यांना कुठले काम करायचा उत्साह नसतो. हे एक लक्षण आहे. तर पहिलं लक्षण काय आहे, तर पिग, उदर आणि स्तन ह्या भागामध्ये मांस आणि मेद यांचा संचय जास्त प्रमाणात होतो, आणि संचय जास्त झाल्यामुळे इथे स्थूलत्व, चलत्व येते. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता हे अपचित स्वरूपाचं असतं त्यामुळे शैथिल्यही असतं. आणि दुसरं लक्षण काय आहे, उत्साह हा कमी असतो. ठीक आहे, 2च लक्षण आहेत. आता परिणाम 8 सांगितलेले आहेत. म्हणजे असं स्थूल व्यक्ती ओळखायचा कसा, तर ह्या 2 लक्षणावरून स्थूल व्यक्ती आहे असं लक्षात ओळखायचा. आणि परिणाम काय म्हणजे त्याच्या शरीरावर काय काय परिणाम होतात ते. तर परिणाम पण 8 कसे लक्षात ठेवायचे बघा. परिणाम काय सांगितलेले आहे, आयुरास. आता हे परिणाम लक्षात ठेवायचे काही ट्रिक आहे का? तर
आता हे तोलल्याचे परिणाम कोणावर झालेले आहेत? अजय नावाचा एक मुलगा आहे. अजय नावाच्या मुला आता हे ट्रिकसाठी स्टोरी आहे. अजय नावाचा एक मुलगा आहे. त्याची जी बहीण आहे, त्याची जी दीदी आहे ती खूप स्थूल झालेली आहे आणि ती स्थूल झाल्यामुळे तिला वाईट वाटत राहतं की खूप स्थूल झाल्यामुळे. तर तो तिला काय म्हणतो की तू वाईट नको वाटून घेऊ, तू सुशिक्षित आहेस. ठीक आहे. काय स्टोरी आहे? अजय नावाचा मुलगा आहे. अजय, त्याची दीदी स्थूल आहे आणि तिला स्थूल झाल्यामुळे तिला खूप वाईट वाटत राहतं. तर तो तिला काय म्हणतो, तू वाईट वाटून घेऊ नको, तू सुशिक्षित आहे. मग आता हे लक्षात ठेवण्याची ट्रिक काय आहे? अज्जू की दीदी सुशिक्षित. अज्जू की दीदी सुशिक्षित. ज्यांना असंच पाठ आहे, अगोदर काही विद्यार्थ्यांना असेल पाठ, तर त्यांनी तसंच लक्षात ठेवा. पण आपण मास लोकांसाठी सांगतो की ज्यांना पाठ नाही आहे त्यांच्यासाठी कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर अज्जू की दीदी सुशिक्षित. आता अ वरून काय? आयुरास. अ वरून आयुरास. ज वरून जोपरोत. क वरून कृच्छ्रव्यवायता. द वरून दौर्बल्य. द वरून दौर्गंध्य. स्वेदाबाद. क्ष वरून क्षुधा अतिमात्रेत असते. तुम्ही पाहिलं होतं की आहार खूप जास्त मागतात व्यक्ती, कारण अग्निप्रदित झालेला आहे. आणि त वरून तृष्णा अधिक असते. ठीक आहे. आयुरास. आता हे जे कारण आहेत ह्याचे काय कारण आहेत, हे परिणाम होण्याचे काय कारण आहेत? पेपरमध्ये तुम्ही नाही लिहिलं तरी ठीक चालतंय, फक्त हे 8 परिणाम लिहिणं मस्ट आहे. 8 परिणाम लिहिणं आवश्यक आहे. हे 8 परिणाम हे लक्षात ठेवायचे आणि त्याच्यासाठी ट्रिक आहे अज्जू की दीदी सुशिक्षित. तर आयुरास. आता हे जे वरचे जे 4 परिणाम आहेत ना, हे का होतात? ते धातूंशी निगडीत जे बदल आहेत त्यामुळे होतात. धातू काय झालेले असतात? धातू म्हणजे मांस आणि मेदच धातू वाढतो आणि उत्तर धातू वाढत नाहीत. त्यामुळे वरचे 4 परिणाम आहेत आणि खालचे हे जे पहिले 2 परिणाम आहेत ते स्वेदामुळे होतात आणि दुसरे 2 परिणाम हे अग्नीमुळे होतात. आपण बघूया आयुरास. आयुरास का आहे? कारण धातूंचा क्षय झालेला आहे. उत्तर धातूंचा क्षय झालेला आहे. मांस मेदानंतरचे जे कोणते धातू आहेत, अस्थि, मज्जा, शुक्र आणि त्यानंतर काय कशात होणार आहे? त्याचं रूपांतर ओझ्यामध्ये होणार आहे. पण हे रूपांतरच थांबल्यामुळे अस्थि, मज्जा, शुक्र ह्याचं उत्पत्ती होत नाही धातूंची प्राकृत रीतीनं. ओझ्याची प्राकृत रीतीने उत्पत्ती होत नाही, त्यामुळे आयुरास होतो. जवप्रद का आहे? जवप्रद म्हणजे उत्साह नसणं. का बरं? कारण शैथिल्य आलेलं असतं. मेदमांस हा अपचित स्वरूपाचा असल्यामुळे शैथिल्य असतं आणि या शैथिल्यामुळे काय होतं? जवप्रद म्हणजे उत्साह कमी असणं. कृच्छ्रव्यवायता हा कशाशी संबंधात आहे? शुक्र धातूशी. आता काय झालेलं आहे? आपण पाहिलं की धातूंची उत्तरोत्तर निर्मिती थांबली मांसमेदानंतरची. म्हणजे शुक्र हा काय झालाय? कमी प्रमाणात उत्पन्न होतो. त्यामुळे काय? कृच्छ्रव्यवायता. दौर्बल्य का आलेला आहे? कारण धातू हा धातूंची उत्पत्ती म्हणजे मांसमेदानंतरच्या धातूची उत्पत्ती योग्य रीतीने होत नाही आणि धातूंची योग्य रीतीने उत्पत्ती न झाल्यामुळे दौर्बल्य आले. दौर्गंध्य आणि स्वेदाबाद का बरं? स्वेद हा कशाचा मल आहे? स्वेद हा कशाचा मल आहे? मेदाचा मल आहे. मेदाचा मल स्वेद. मग आता मेद हा अपचित स्वरूपाचा तयार होतोय, मग स्वेदही जास्त प्रमाणात उत्पन्न होतो आणि स्वेद जास्त प्रमाणात उत्पन्न झाल्यामुळे दौर्गंध्य येतं आणि स्वेदाबाद म्हणजे काय? तर स्वेदामुळे पीडा निर्माण होते शरीराला त्या व्यक्तीच्या. आणि शुद्ध आणि तृष्णा का वाढलेल्या आहेत? कारण विकृत वायूमुळे अग्नी प्रदीप्त झालेला असतो. त्यामुळे संप्राप्ती जर व्यवस्थितरित्या समजली तर त्याचे परिणाम असे काय घडतात हे देखील योग्य रीतीने समजतं. ठीक आहे. हे झालं कन्सेप्च्युअल भाग. कन्सेप्च्युअल लक्षात ठेवायचं असेल तर, आणि बाय ट्रिक लक्षात ठेवायचं असेल, पाठ करायचं असेल तर ही ट्रिक. ठीक आहे. पुढचा भाग बघूया आपण. त्यानंतर आपण बघूया अतिस्थूल्यतेचे चिकित्सा. आता मोस्ट अवेटेड श्लोक आपला
स्थूल्य कार्श्य वरम कार्श्य, स्थूल्य आणि कार्श्य ह्यामध्ये कार्श्य हे वरम कार्श्यम म्हणजे कार्श्य हे श्रेष्ठ आहे. आता कार्श्य हे श्रेष्ठ आहे म्हणजे तुम्ही असं म्हणसाल की कार्श्य हे चांगलं आहे बाबा, असं नाही हा, की स्थूल्य आणि कार्श्य ह्यामध्ये कार्श्य चांगलं म्हणजे कार्श्य चांगलंच आहे असं नाही. ते म्हणतात ना दगडापेक्षा वीट मऊ, तशा पद्धतीने. म्हणजे स्थूल्य आणि कार्श्य म्हणजे दोन्हीही पिकून मारलं तर लागणारच आहे बाबा, दगडापेक्षा वीट मऊ, पण त्याच्या तुलनेनं वीट ही ठीक आहे, वीट ही कमी म्हणजे थोडी मऊ असते दगडापेक्षा. म्हणजे कसं स्थूल्य आणि कार्श्य हे दोघंही काय आहे, शरीराला व्याधी देणार आहेत, पीडा देणार आहेत, शरीराचं बल कमीच असणार आहे. परंतु त्यातल्या त्यात कार्श्य हे बरं आहे. मग आता कोणत्या कारणानं त्यातल्या त्यात कार्श्य हे बरं आहे, तर 2 कारण दिलेले आहेत. एक तर समान उपकरण असताना, आता कार्श्य बरं आहे म्हणजे लवकर कोण ट्रीट होणार आहे, मग कार्श्य बरं आहे ना, कार्श्य ठीक आहे त्याच्यापेक्षा दोन्हीमध्ये, तर मग लवकर ठीक कोण होणार आहे, लवकर ट्रीटमेंट कोणाची होणार आहे, कार्श्याची. समान उपकरण असतील आणि म्हणजे समान उपकरण आहेत, आपण दोघांची चिकित्सा करत आहोत, तर कार्श्य हे लवकर बरं होणार आहे किंवा लवकर त्याची चिकित्सा होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर व्याधी झाला, समजा दुसरा व्याधी, स्थूल्य कार्श्य नाही, दुसरा व्याधी जर ह्या शरीरामध्ये झाला, तर मग पीडा जास्त कोणाला होणार आहे, चांगलं कोण आहे दोन्हीमध्ये, कार्श्य. म्हणजे पीडा कोणाला होणार आहे, स्थूल्याला अधिक पीडा असणार. समान उपकरण असताना कार्श्य हा तुलनेनं म्हणजे पटकन ट्रीट होणार आहे आणि व्याधी जर झाला तर स्थूल्याला अधिक पीडा होणार आहे. तर स्थूल्याला अधिक पीडा का होते हे सांगावं लागेल आपल्याला एलिक लिहित असताना. तर स्थूल्याला अधिक पीडा का होते, समजा एखादा व्याधी जर असेल, तो व्याधी, आता ही स्थूल व्यक्ती, स्थूल व्यक्ती म्हटल्यावर कशी असेल, खूप जाड असेल ना, ही स्थूल व्यक्ती, स्थूल व्यक्ती आहे. आता हे बघा, कार्श्य असणाऱ्या व्यक्तीला जर एखादा व्याधी झाला तर तिच्यामध्ये ते बृहण केलं, बृहण साध्य असेल म्हणजे बृहणानं जो व्याधी जर बरा होणार असेल तो व्याधी बरा होऊन जाईल. आणि लंघनानं जरी तो व्याधी बरा होत असेल तर लंघन आपण देऊ शकतो आणि नंतर आपण कार्श्याची ट्रीटमेंट करू शकतो. परंतु स्थूल व्यक्तीला जर एखादा व्याधी, दुसरा व्याधी आहे, तो बृहण साध्य असेल. बृहण साध्य व्याधी म्हणजे काय, बृहण साध्य व्याधी ज्याला झाला, बृहण साध्य व्याधी म्हणजे असा एखादा व्याधी झाला की जो बृहण त्या व्यक्तीला दिलं तर तो व्याधी बरा होणार आहे. लक्षात येते, स्थूल व्यक्तीला असा एखादा व्याधी झाला जो बृहणाने साध्य आहे, बृहण दिलं तर बरा होणार आहे. तर आपण बृहण देऊ शकतो का, नाही. बृहण दिलं तर काय होईल, स्थूल्य अधिक वाढेल, मांसमेध अधिक वाढतील, म्हणून बृहण आपण स्थूल्यामध्ये देऊ शकत नाही. त्यामुळे हा असा व्याधी चिकित्सा करायला काय होतं, कष्टसाध्य जातो. आणि लंघन साध्य व्याधी असेल, लंघन साध्य व्याधी असेल म्हणजे त्या व्याधीला म्हणजे त्या व्यक्तीला जर आपण लंघन दिलं तर तो व्यक्ती एकदम टकाटक बरा होणार आहे, असा व्याधी त्याला झालाय, त्याला जर उपाशी ठेवलं आपण तर त्याचा तो व्याधी एकदम ठीक होणार आहे. तर मग आपण स्थूल व्यक्तीला लंघन देऊ शकतो का, नाही देऊ शकत ना, कारण लंघनमुळे काय होणार आहे, वायू वाढणार आहे. वायू वाढल्यामुळे मागचं जे काही रामायण झालं, संपत्ती झाली स्थूल्यामध्ये, ती कशामुळे झाली, प्रकुपित झालेल्या वायूमुळेच झाली ना. आणि परत अग्नीची मागणी देखील खूप वाढलेली असते, आपण अग्नीला आहार न देता ठेवू शकत नाही, त्यामुळे आपण लंघनही स्थूल्यामध्ये देऊ शकत नाही. त्यामुळं हे देखील काय जातं, कष्टसाध्य जातं. म्हणजे स्थूल व्यक्तीमध्ये जे काही व्याधी आहेत हे दोन्ही लिहायचे की बृहण साध्य व्याधीला आपण बृहण देऊ शकत नाही, कारण बृहण दिलं तर स्थूल्य वाढेल, आणि लंघन साध्य व्याधीमुळे लंघन दिलं तर लंघन साध्य व्याधी असेल आणि लंघन दिलं तर वायू वाढेल, आणि वायूमुळे मग संप्राप्ती उत्तरोत्तर वाढेल. आणि स्थूल व्यक्तीला आपण आहार न देता जर ट्रीटमेंट दिली तर त्याचे अग्नी हा शरीराचा नाश करेल. हे झाले 2 पॉईंट. ठीक आहे, आता चिकित्सा बघूया आपण. आता चिकित्सा सूत्र कसं लक्षात ठेवायचं, एकतर 2 सेकंद थांबू आपण. आता चिकित्सा लिहित असताना पहिले चिकित्सा सूत्र. आता स्थूल व्यक्ती आहे तर नक्कीच त्याचं काय करायचं आहे, आपल्याला कर्षण करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
आता चिकित्सा करत असताना स्थूल व्यक्तीला काय द्यायचं, आता त्याचा आहाराची डिमांड खूप जास्त आहे. आहाराची डिमांड खूप जास्त आहे, तर आपल्याला आहार कसा द्यावा लागणार आहे, गुरु द्यावा लागणार आहे. आणि जरी गुरु देत असलो आपण आहार त्याला, तरीही त्याच्या शरीराचं काय केलं पाहिजे, त्याला अपतर्पण केलं पाहिजे. म्हणजे शरीरातील जे मेद आहे तो कमी केला पाहिजे. आता चिकित्सा सूत्र लक्षात कसं ठेवायचं, चिकित्सा सूत्र लक्षात ठेवून अवघड जातं. असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की चिकित्सा सूत्र लक्षात कसं ठेवायचं, लघु कार्शाचं आणि स्थूल्याचं. आता इकडे लक्षात द्या, स्थूल्याचं चिकित्सा सूत्र आणि कार्शाचं चिकित्सा सूत्र. असं विचार करायचा की एखादा कृश व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये शरीरात काहीच बल नाही आहे आणि तो चक्कर येऊन पडत आहे. आपण काय करणार, तिला लाह्या असतं ना, लाह्या सरबत, लाह्याचं सरबत देणार. लाह्या लाजामंड लाह्याचं सरबत देणार. मग लाह्याचं सरबत दिल्यानंतर म्हणजे हे झाले काही ट्रीटमेंट. लाह्याचं सरबत दिल्यामुळं ती जी कृश व्यक्ती आहे ना ती ठीक होते. मग आता ही ट्रीटमेंट कशी झाली, लाह्या कशा असतात, लाह्या म्हणजे मुरमुऱ्यासारखा प्रकार असतो, त्या कशा असतात, गुरु असतात का लघु असतात, लघु. आणि शरबत काय असतं, त्वरितरित्या असं क्विक तर्पण करतं शरीराचं. म्हणजे लघु आणि तर्पण करणारा, तर्पण म्हणजे संतर्पण करणारा, लघु संतर्पण. म्हणजे आहार कसा असायला हवा, कार्शामध्ये चिकित्सा कशी असायला हवी, लघु आणि संतर्पण. त्याच्या एक्झॅक्टली उलट स्थूल्यामध्ये गुरु आणि अपतर्पण. त्याच्या एक्झॅक्टली उलट कशामध्ये आहे, स्थूल्यामध्ये आहे, गुरु आणि अपतर्पण. ठीक आहे, तर लक्षात राहील चिकित्सा सूत्र स्थूल्याचं काय आहे, गुरु आणि अपतर्पण. काय होतंय, तर आपण बघूया चिकित्सा कशी द्यायची. हे लघु संतर्पण लाह्या शरबत हे कोणाला द्यायचे, कृषी व्यक्तीला द्यायचे, नाही तर स्थूल्या माणसाला कृषी व्यक्तीला द्यायचे, कारण ती गळून गेलेली असते, थकून गेलेली असते. गुरु संतर्पण त्याची पण आपण कन्सेप्ट सांगितली की गुरु आणि संतर्पण देणारा आहार का द्यायचा बाबा, कारण अग्नीची डिमांड खूप वाढलेली असते, अग्नीची डिमांड पण पूर्ण झाली पाहिजे म्हणून गुरु आहार. आणि जे मांसमेद आहे ते मांसमेद देखील कमी झाले पाहिजे म्हणून काय, गुरु आणि अपतर्पण करणारा, गुरु आणि अपतर्पण करणारा आहार द्यायचा. अपतर्पण मांसमेद कमी करणं म्हणजे अपतर्पण करणं. आता चिकित्सेमध्ये काय, औषधी, चिकित्सा सूत्र बघितलं आपण, गुरु आणि अपतर्पण, औषधी, मग त्यानंतर आहार आणि विहार बघूया. औषधी लक्षात कशा ठेवायच्या, स्थूल व्यक्तीच्या, असं चित्र काढायचं स्थूल व्यक्तीचं आपल्या पुस्तकामध्ये, पेपरमध्ये नाही काढायचं असं काही. आणि त्याच्या हातात असा त्रिशूल आहे, ट्रिक आहे हे लक्षात ठेवायसाठी. त्रिशूल असं खाली द्यायचं, त्रिशूल वर लिहायचं ABC. यावरून तुम्हाला औषधी लक्षात राहतील स्थूल व्यक्तीच्या, कधीच विसरणार नाही तुम्ही, पण तुमच्या PG प्रिपरेशनलाही तुमच्या लक्षात राहतील. औषधी काय आहे, त्रिवरून त्रिफला मुस्ता गुडूची, त्रिफला मुस्ता आणि गुडूची. शुवरून शुंठ शुंठ क्षार आणि विडंग. ल वरून लोहरज आणि मधु. त्यानंतर मधु सांगितलं की लगेच मधु शरबत. त्यानंतर ABC, A वरून A B आणि C. A वरून आमलक चूर्ण, आमलक चूर्ण यवचूर्ण. B वरून बिल्व पंचमूळ, बिल्व पंचमूळ. आणि C वरून शिलाजित, अग्निमंत्र रसासोबत. त्रिवन त्रिफला मुस्ता गुडूची, शुवरून शुंठी, शुंठी किंवा नागर दिलेला असेल तिथे, शुंठी क्षार विडंग. आणि ल वरून लोहरज, लोहरज मधु सोबत. A वरून आमलक चूर्ण यवचूर्ण सोबत. B वरून बिल्व पंचमूळ आणि C वरून शिलाजतू अग्निमंत्र रसासोबत. जेव्हा आपण एखादी गोष्ट ट्रिकला लक्षात ठेवतो तेव्हा ती ट्रिक देखील वारंवार रिवाइज करायची. त्या ट्रिकला
म्हणजे आता इथे व्हिज्युअलायझेशन मेथड वापरली आपण आणि एक शॉर्ट ट्रिक म्हणजे शॉर्टकट दिलेला आहे. त्रिशूल ABC कोणाच्या हातात आहे? स्थूल व्यक्तीच्या. स्थूल व्यक्तीच्या हातात का दिलेलं दाखवायचं? पेपरमध्ये आठवलं पाहिजे ना त्रिशूल ABC कशा संदर्भात आहे. त्रिशूल ABC ट्रिक होती कशाची होती? स्थूल व्यक्ती आहे, स्थूल व्यक्तीच्या हातात आपण त्रिशूल दिलेला आहे, तर स्थूल व्यक्तीची चिकित्सा त्रिशूल ABC. ठीक आहे. त्यानंतर आहार, औषधीनंतर आहार. आहार काय सांगितलेला आहे त्यांनी? आहार आता नक्कीच काय असणार आहे? लघु स्वरूपाचा, म्हणजे आहार हा नक्कीच काय असणार आहे? सॉरी, अशा स्वरूपाचा आहार असणार आहे जो पचायला सोपा जाणार आहे. आणि खूप प्रमाणात त्यांनी म्हणजे अपतर्पण करणारा, म्हणजे मांस आणि मेद वाढवणार नाही. अग्नीची भूक तर भागवली जाईल, म्हणजे अग्नीमुळे जी मागणी आहे आहाराची मागणी तर म्हणजे पूर्ण सफिशियंट आहार दिला जाईल की अग्नीचं इंधनाची मागणी पूर्ण होईल. आणि तरी पण तो आहार कसा अपतर्पण करणारा, म्हणजे मेद मांस कमी करणारा असणार आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की वातनाशक, कफनाशक असे मेदनाशक आहार वापरायचा आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे, पुढे काय सांगितलेलं आहे? प्रशातिका, प्रियंगू, श्यामा, यवक, यव हे धान्य वापरायला सांगितलेले आहे. त्यानंतर डाळीमध्ये मूग, आढकी, कुलत्थ हे वापरायला सांगितलेलं आहे. प्रशातिका, प्रियंगू, यवक, मूग, आडकी, कुलत्थ. पानार्थ काय म्हटले आहे? मधुओदक आणि आस्वारिष्ट, अशा स्वरूपाचे आस्वारिष्ट जे मेदाला मांसाला कमी करते, कारण आस्वारिष्ट हे उष्ण तीक्ष्ण असतात. हे झाले धान्य. त्यानंतर ह्या झाल्या डाळी. त्यानंतर हे झालं पानार्थ. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की तक्रारिष्ट पण सांगितलेलं आहे त्यांनी पानार्थ. त्यानंतर विहारमध्ये काय सांगितलेलं आहे? आता तिकडे जे काही आपण हेतूमध्ये बघितलं, ते हेतूमधला जो विहारमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत की नुसतं बसून राहणं, काही काम न करता बसून राहणं, तर त्या गोष्टी टाळायला सांगितल्या असणार आहेत. म्हणजेच काय, त्यांनी काय सांगितलेलं असणार आहे? तिकडे काय होतं हेतूमध्ये? अव्यायाम, अव्यवाय आणि सुखशय्या. मग ह्यांनी काय सांगितलंय? व्यायाम. विहारमध्ये करा बाबा, व्यायाम करा. व्यवाय, प्रजागरण. आणि मानस हेतूमध्ये काय सांगितलेलं असणार आहे? तिकडे कसलीही चिंता न करता प्रसन्न चित्त राहणं. इथे काय सांगितलेलं आहे त्यांनी? की चिंतन करा. चिंतन करा असं सांगितलेलं आहे त्यांनी. हे झालं चिकित्सा. ठीक आहे. तर स्टोरी इथे संपलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू? पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कार्श्य आणि उरलेले CQ कव्हर करू. आणि नंतर मग एकदा आपण काय करू? एक शेवटी एक वाटल्यास थोडं शॉर्टमध्ये रिवाइज करून घेण्यात येईल. ठीक आहे. थँक्यू. व्हिडिओ स्टॉप करूया.